नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता। शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे। शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ श्वेता विश्वास काळे लढवण्याची शक्यता जोर धरली आहे। निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे पती विश्वास उर्फ दादासाहेब काळे शिरोळच्या जनतेची मते आजमावून घेत आहेत आणि शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मतदारांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे। मुळातच दादा काळे चळवळीच्या मुशीतून घडलेले आहेत। विश्वास उर्फ दादा काळे यांनी आजवर गेल्या 30 वर्षात अनेक शेतकरी आंदोलनातून शेतकरी प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली। कर्जबाजारी शेतकरी व जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहून सुलतानी कर्ज वसुलीला विरोध करत चाबूक फोडा आंदोलन केलं, जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं। शिरोळ तालुक्यामध्ये आजही शेतकऱ्यांची जप्ती, वसुली, लिलाव आदी प्रकार होत नाहीत। तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलनं केलेली आहेत। कित्येकदा या आंदोलनाची झळ बसून वेळप्रसंगी तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कोणत्याही पदाविना ते कार्यरत राहून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असतात। सर्व शिरोळकर नागरिकांच्या मागणी आणि भावनेचा आदर राखत यावेळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ श्वेता विश्वास काळे उतरतील असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे। सौ श्वेता विश्वास काळे या स्वतः उच्च शिक्षित असून त्यांना शिरोळ शहरातील सामाजिक प्रश्नांची जाण आहे। विशेषतः शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न सोडवण्याबरोबरच शहरवासियांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करतील अशी शिरोळवासियांना अपेक्षा आहे। शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत रचनात्मक व विकासात्मक शहर म्हणून शिरोळ शहराची ओळख निर्माण करून भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार यासाठीच त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी अशी भावना समस्त शिरोळकर व्यक्त करीत असल्याचे पाहावयास मिळते। हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।